लहान मुलगी दगावल्याच्या नंतर नातेवाईकांच्याकडून अमनापुरे हॉस्पिटलची तोडफोड, डॉक्टरला मारहाण शिवीगाळ, महात्मा गांधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। लहान मुलगी दगावल्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मिरज शहरातील डॉक्टर अमनापुरे हॉस्पिटलची तोडफोड केली। यावेळी डॉक्टर प्रकाश अमनापुरे यांना मारहाण करण्यात आली आणि शिवीगाळ करण्यात आली। या तोडफोडीमध्ये वैद्यकीय साहित्य आणि मालमत्तेचे लाखोंचे नुकसान झाले आहे। याबाबत महात्मा गांधी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे। या घटनेचा आयएमएकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे। तोडफोड आणि मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे। महाराष्ट्र वैद्यकीय सेवा, व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्थांमध्ये हिंसक कृत्य, मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध अधिनियम 2010 या कलमनुसार हल्लेखोर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मिरज आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर रविकांत पाटील यांनी केली आहे। मिरज शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश अमनापुरे यांच्या हॉस्पिटलमध्ये 1.5 वर्षाच्या लहान मुलगीला उपचारासाठी आणले होत। यावेळी डॉक्टर उपचार करण्यासाठी लवकर आले नाहीत, अशा आरोप करत नातेवाईक संतप्त झाले। त्यांनी फर्निचर आणि वैद्यकीय साहित्याची तोडफोड सुरू केली आणि डॉक्टर प्रकाश अमनापुरे यांना मारहाण केली। हॉस्पिटलमधील वैद्यकीय साहित्य तसेच मालमत्तेचं नुकसान केले। या दरम्यान दवाखान्यामध्ये सदर बाळाला तपासणी करण्याअगोदर त्याचा मृत्यू झाला होता, मात्र तरी नातेवाईकांनी तोडफोड करत मारहाण केली, अशी माहिती डॉक्टर प्रकाश अमनापुरे यांनी दिली। मी डॉक्टर प्रकाश अमनापुरे, मिरज येथे एअरपोर्ट समोर माझं लहान मुलांचं हॉस्पिटल आहे। काल रात्री आमच्या हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा कुणी चेक करण्याअगोदर मृत्यू झाला। त्यानंतर त्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये मोडतोड केली, मला मारहाण केली, परवाची शिवीगाळ केली। पोलिसांना बोलल्यानंतर मग पोलीस आले। नंतर त्याचे रीतसर MLC वगैरे झाली, बॉडीचं पोस्टमॉर्टम वगैरे झालेलं आहे। पण या प्रकरणामध्ये मला जो शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारचा त्रास झाला आहे, याचा कुठेतरी विचार केला जावा ही माझी इच्छा आहे। नमस्कार, मी डॉक्टर रविकांत पाटील, IMA अध्यक्ष। मिरज हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मेडिकल पंढरी म्हणून, आरोग्य पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे। कित्येक रुग्ण या पंढरीमध्ये रोज नित्यनेमाने आरोग्याच्या तक्रारीसाठी इथे येतात आणि आज डॉक्टर अमनापुरे यांच्यासारख्या अतिशय सिनियर पीडियाट्रिशियनच्या बरोबर अशा प्रकारची जी ही घटना घडती, अशा घटनेचा IMA मिरज म्हणून आम्ही सगळेजण या घटनेचा निषेध करतो आणि अशा प्रकारची घटना परत वारंवार ज्या घडत आहेत, अशा घटनेचा पूर्णपणे IMA मिरज म्हणून आम्ही निषेध करतो आणि IMA म्हणून आमचा या सगळ्या गोष्टीला त्यांच्यावर होणारा जो हल्ला आहे, डॉक्टरांवर होणारे जे हल्ले आहेत, त्या हल्ले थांबले गेले पाहिजेत। त्या हल्ल्यांवर कायद्याने कारवाई झाली पाहिजे आणि जो एक कायदा आहे की डॉक्टरांवर जर हल्ला झाला तर 5 वर्ष नॉन बेलेबल वॉरंट आहे आणि 5 वर्ष अरेस्ट आहे आणि हा कायद्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि आत्ताच्या आत्ता याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी IMA मिरज म्हणून आमची मागणी आहे। आणि याच्यासाठी जे काही करावं लागेल, जे काही आंदोलन करावं लागेल, त्यासाठी डॉक्टर लोक पूर्ण IMA रस्त्यावर उतरण्यासाठी सुद्धा तयार आहे।